नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आज आपण बनवणार आहोत बिस्किटचा केक. हे मी इथं हॅपी बिस्किटचे पॅकेट 6 पॅकेट घेतलेले आहेत. हे 5 रुपीजचं पॅकेट आहे. तर आता आपण हे बिस्किटचं पॅकेट फोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बिस्किट टाकून घेऊ. आता मी इथं मिक्सरच्या जारमध्ये बिस्किटचे पॅकेट फोडून घेतले आहे. यामध्ये आपण 2 चमचे साखर टाकू आणि आपण हे केक इडली शेपचे बनवणार आहोत. लहान मुले हा केक इडली शेपचा केक खूप आवडीनं खातील. चला तर आपण ह्याचे बारीक पावडर बनवून घेऊ. बघा, हे अशा प्रकारे बिस्किटची पावडर बनवून घेतली आहे. व्यवस्थित असं पावडर बनवून घ्यायचं आहे. आता हे बिस्किटचं पावडर बनवलेलं आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि त्यात थोडं पाणी टाकून केकचं बॅटर बनवून घेऊ. तर बघा, अशा पद्धतीने मी केकचं बॅटर बनवून घेतलं आहे. आता आपण इडली पात्र गरम करायला ठेवू. मी इथे इडली पात्र गरम करायला ठेवलं आहे. आता आपल्याला इडलीच्या प्लेटला अशा पद्धतीने तेल लावायचं आहे. आणि त्यावर थोडंसं पीठ टाकायचं. गव्हाचं पीठ घ्या किंवा ज्वारीचं, तुमच्याकडे जे आहे ते पीठ घ्या. नंतर हे राहिलेलं पीठ उरलेलं याच्यातलं काढून घ्यायचं. आता इडली पात्र गरम झालं आहे. आपण या केकच्या बॅटरमध्ये इनो टाकून घेऊ. हे इनोचं अर्ध पॅकेट टाकून घ्यायचं आणि त्यावर थोडंसं पाणी टाकायचं. हे चांगलं फुलेपर्यंत असं ठेवून द्यायचं. नंतर मिक्स करायचं. हे एका साईडनं फिरवत मिक्स करून घ्यायचं आपल्याला पूर्ण इनो. आता हे बॅटर आपण इडली प्लेटवर टाकून घेऊ. सहा बिस्किटच्या पॅकेटमध्ये 8 इडली शेपचे केक आपण बनवणार आहोत. तर आपण हे इडली पात्रामध्ये ठेवून देऊ. तर बघा, 20 ते 25 मिनिट झाले आहे. आता आपले केक रेडी झालेत का ते चेक करू आपण. बघा, आपले केक रेडी झाले आहे. चाकूला काहीच चिकटलं नाही. आता हे केक थंड झाले की मग आपण प्लेटच्या बाहेर काढून घेऊ. असेच आपण सर्व केक काढून घेऊ. बघा, तयार आहेत आपले चॉकलेट बिस्किटचे केक इडली शेपचे. जर तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. तुमच्या मुलांना हलक्या भुकेसाठी किंवा मग स्कूलमध्ये शॉर्ट ब्रेकसाठी हे केक नक्की बनवून देऊ शकता. तुम्ही नक्की ट्राय करा. तुमच्या मुलांना खूप आवडेल. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.